Histology of tooth. Tooth. What is the tooth? Usually hard and pointed structure present into the buccal cavity attached to the jawbone is called as a tooth. Usually hard and pointed structure present into the buccal cavity attached to the jawbone is called as a tooth. There are three kinds of teeth on the basis of attachment, on the basis of structure, and on the basis of their succession. So first type जो आहे आपला टीथचा तो आहे on the basis of succession. Kinds of teeth. On the basis of succession. Succession म्हणजे काय? Succession means replacement. In every animal, majority in chordate, teeth are replaced. Teeth are replaced. And on the basis of replacement or succession, they are called as monophyodont, diphyodont, and polyphyodont. First of all, you understand the diphyodont. आता diphyodont म्हणजे काय? Diphyodont. Di means two. In the animal, there are two sets of teeth during lifetime. या प्राण्याच्या मध्ये लाईफ टाइम मध्ये दोन वेळा दात येतात. आपल्याला एक वेल एन एक्झाम्पल इज द मॅन. मॅन मध्ये किंवा ह्युमन बीइंग मध्ये दोन सेट असतात. एक पहिला जो सेट आहे त्याला आपण म्हणतो काय म्हणतात त्याला मिल्क टीथ. आणि दुसरा सेट आहे त्याला काय म्हणायचं परमनंट टीथ. Milk teeth are replaced by permanent teeth at the age of 7. 7th age ला दात काय होतात रिप्लेस होतात आणि त्या ठिकाणी परमनंट टीथ. म्हणजे ह्युमन बीइंग मध्ये देयर आर टू सेट ऑफ टीथ ड्युरिंग लाईफ टाइम आणि म्हणून आपण त्याला डायफायडोंट. काही ॲनिमल मध्ये काय देयर इज ओनली वन सेट ऑफ टीथ ड्युरिंग लाईफ टाइम. ओनली वन म्हणून आपण त्याला म्हणतो monophyodont. Monophyodont. Mono means a single set of teeth during lifetime. अलग अलग स्ट्रक्चर. आणि फॉर एक्झाम्पल एकिडना मध्ये अडल्ट कंडिशन मध्ये टीथ नसतात. टीथ आर प्रेझेंटेड ड्युरिंग एम्ब्रियोनिक कंडिशन and they are replaced during embryonic condition, and such type of teeth are called as monophyodont. Single set of teeth during lifetime. आणि तिसरा जो टाइप आहे ज्याच्यामध्ये काय की देयर आर सेव्हरल सेट ऑफ टीथ ड्युरिंग लाईफ टाइम आणि त्याला आपण म्हणतो पॉली मीन्स मेनी. पॉलीफायडोंटचे एक्झाम्पल लोअर व्हर्टिब्रेट्स लाईक लिझार्ड अँड फिशेस. फिश मध्ये काय होतं इफ टीथ आर डिस्ट्रॉयड अगेन रिप्लेस्ड बाय न्यू रो ऑफ टीथ आणि म्हणून आपण त्याला म्हणतो पॉलीफायडोंट. एक्झाम्पल आहे फिश. माणसामध्ये तसं होत नाही. परमनंट टीथ एकदा आला पडला की ती व्हॅकन्सी कायम राहते. त्याच्या की नवीन दात येणार नाही. दात घशात घालण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळे दात घशातच जाते ते पुन्हा कधी येणार नाहीत. म्हणजे परमनंट टीथ जे आहेत ते रिप्लेस होत नाही कारण त्याला रूट असतात. हे झालं ऑन द बेसिस ऑफ सक्सेशन. पुढचा जो टाइप आहे टीथचा तो आहे ऑन द बेसिस ऑफ अटॅचमेंट. ते जॉ बोनला कसे अटॅच झालेले आहेत त्याच्यावरती त्याचा प्रकार आपल्याला लक्षात येतोय. पहिला प्रकार जो आहे सक्सेशन झालं on the basis of attachment. Kinds of teeth on the basis of attachment. Attachment आपल्याला माहिती आहे की ह्युमन बीइंग मध्ये किंवा मॅमल्स मध्ये टीथ आर फिटेड इनटू द सॉकेट ऑफ जॉबोन. असे जॉबोन आहे आणि या जॉबोन मध्ये असं टीथ सॉकेट मध्ये बसवलेले आहे. जॉबोन फिक्स आहे. ही जॉबोन आहे आणि याच्यामध्ये हा टूथ बसवलेला असतो.
Teeth are fitted into the socket of jaw like this. But there are some animal, for example, in case of fishes, the jawbone, teeth are simply present at the free edge of jawbone and simply embedded into the mucous membrane. इथे जॉबोन मध्ये बघ म्हणून आपण याला म्हणतो थिकोडोन. थिकोडोन. आणि in case of fishes, teeth are present at the free edge of jawbone and simply embedded into the mucous membrane. त्याला रूट नसतं आणि such type of teeth are called acrodont. acrodont. आणि तिसरा जो प्रकार आहे, in case of reptile, teeth are also not fitted into the socket of jawbone. They are simply embedded into the mucous membrane, but these teeth are present on inner side of the jawbone. आणि म्हणून याला म्हणायचं प्लुरोडोंट. लिझार्ड हे एक्झाम्पल आहे. स्क्वॅलिडॉन म्हणजे on the basis of attachment. Pleurodont, थिको means मी सांगितलं सॉकेट ऑफ जॉबोन. थिका म्हणजे सॉकेट, सॅक. त्या सॅक मध्ये किंवा सॉकेट मध्ये बसवलेले असतो, आपण त्याला थिकोडोंट म्हणतो. Acrodont teeth are present in fishes. They are present at the free edge of the jawbone and simply embedded in the mucous membrane. And in case of reptile, the teeth are present on inner side of the jawbone and such type of teeth are called as pleurodont. म्हणजे दोन प्रकार लक्षात आहे. काइंड्स ऑफ टीथ ऑन द बेसिस ऑफ सक्सेशन, डायफायडोंट, पॉलिफायडोंट अँड मोनोफायडोंट. दुसरा काइंड आहे तो ऑन द बेसिस ऑफ अटॅचमेंट, याच्यामध्ये थिकोडोंट, प्लुरोडोंट आणि ॲक्रोडोंट. आणि तिसरा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो ऑन काइंड्स ऑफ टीथ ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर आकार कसा दिसतो त्यांचा. काइंड्स ऑफ टीथ ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं असतं आपण सांगितलं की त्या ठिकाणी दोन प्रकारचे आहेत. एक आहे होमोडोंट आणि दुसरा आहे हेटेरोडोंट. होमोडोंट all alike. In this type, the teeth are all alike, similar in shape and structure. त्याचा आकार वेगवेगळा नसतो. These teeth are all alike, similar in shape and structure. फिश असतील, रेप्टाइल असेल, लिझार्ड असेल, स्नेक असेल, याच्यामध्ये टीथ कशी असते, all alike, similar in shape and structure. Hence they are called as the homodont. But in heterodont, example is the mammal. Mammal मध्ये काय होते, टीथ आर डिफरंट इन शेप अँड स्ट्रक्चर. आणि त्या ठिकाणी आपल्याकडे चार टाइप असतात. एक इन्सिजर, कॅनियन, प्रीमोलर अँड मोलार. प्रीमोलर अँड मोलार टीथ, चार प्रकारचे दात आहेत आणि ऑल द टीथ आर डिसिमिलर. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो हेटेरो. हेटेरो मीन्स डिफरंट ऑर डिसिमिलर. हेटेरोडोंट, dissimilar in shape and structure. So there are three kinds of teeth on the basis of attachment, on the basis of succession, and on the basis of structure, attachment and replacement. ठीक आहे, त्याला आपण सक्सेशन असं म्हणतो. आर यू गेटिंग दिस? लक्षात आलं का? बी चुकले? हो सर, आलंय. काजी बा, तमन्ना बागवान. हाँ सर, समजले. कुंभार, सौरभ, मराठे सौरभ, लक्षात आलं का? गणेश लवटे, चेक करतोय मी जागे आहेत का. गणेश लवटे. हाँ सर. हा, समजलं का?
आता जॉईन झालो, समजलं नाही. हा बोला की, काय समजलं नाही? का समजलं? कुछ तो बोलो. ऑन द बेसिस ऑफ अटॅचमेंट, ऑन द बेसिस ऑफ सक्सेशन किंवा त्याला रिप्लेसमेंट म्हणतो, आणि ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, असे 3 प्रकार आहेत. ठीक आहे, ते आपल्याला माहितीसाठी आहेत. आणि हिस्टॉलॉजिक स्ट्रक्चर आपण पुन्हा थोडंसं एकदा मी हायलाइट करतो आणि आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर बघूया. पहा, डेफिनेशन सांगितले. युजली हार्ड एंड पॉइंट स्ट्रक्चर, usually hard end point structure present into the buccal cavity attached to the jawbone is called as teeth. आता बरेचसे एनिमल बघितले, मॅमल्स प्रेझेन्स ऑफ टीथ इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेटेरोडोन टीथ इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅमल. आता मॅमल मध्ये तुम्ही जर बघितलं असेल की शेळ्या मेंढ्यामध्ये किंवा कॅटल मध्ये, गाई गुरांच्या मध्ये मध्ये एक अशी मोकळी जागा असते, की असं इकडे टीथ असतं, इकडे टीथ असतात आणि मध्ये मोकळी जागा असते. इट्स कॉल्ड एज द डायस्टेम. काय म्हणतात त्याला? डायस्टेम. टूथलेस रिजन ऑफ द जॉबोन इज कॉल्ड एज डायस्टेमा. मी दाखवतो तुम्हाला डायस्टेमा. बर, हा रॅबिटचा स्कल आहे. आणि रॅबिटच्या स्कल मध्ये तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी पुढच्या बाजूला इन्सिजर असतात, इथं पाठीमाग या ठिकाणी टीथ, आणि इथे जी मोकळी जागा आहे हा टूथलेस रिजन. पुढे टीथ आहेत, पाठीमाग दात आहेत, हे बसवले दिसतात, सॉकेट दिसतात तुम्हाला. इथं पुढे दात असतात, इथंही दात बसवले असतात, आणि मध्ये टूथलेस रिजन आहे, हे बोन दिसते, जॉ बोन. हा जो रिजन आहे इट्स कॉल्ड एज द डायस्टेमा. गायींना बघा की शेळीला अशा प्रकारची हे म्हणजे हार्बिवरस ॲनिमल मध्ये तुम्हाला हे डायस्टेमा तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे टूथलेस रिजन बघा, या ठिकाणी छिद्र दिसतात दातांचे, हे थिका त्याला म्हणायचं, सॉकेट. आणि ह्याच्यामध्ये दात बसवलेले असतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? थिकोडोंट. शेळीला सुद्धा तसंच आहे, फक्त आता पुढचा भाग हे झालेला आहे, तुटलेला आहे. पण या ठिकाणी टूथलेस रिजन हा शेळीचा जो असतो, या ठिकाणी दात दिसतात तुम्हाला, दिसतात का? तर हे दात जे आहेत हे सॉकेट मध्ये बसवलेले आहेत जॉबोनच्या, आणि म्हणून आपण याला काय म्हणतो? थिकोडोंट, सॉकेट ऑफ जॉबोन. हा रॅबिटचा बघितला आपण, शेळीला सुद्धा पण थोडस स्केल हे झालेलं आहे. पण या ठिकाणी रॅबिट मध्ये तुम्हाला लक्षात येते की या ठिकाणी हे सॉकेट मध्ये दात बाहेर निघालेले आहेत. आणि हा पुढचा जो रिजन आहे याला म्हणायचं डायस्टेमा. डायस्टेमा, toothless region of the jawbone is called as the diastema, and especially it's present in the herbivorous animal. Earless of tooth, असा दाताचा एलएस घेतलेला आहे. Teeth are fitted into the socket of jawbone. हे jawbone आहे आणि याच्यावरती हे म्युकस मेम्ब्रेन आहे. म्युकस मेम्ब्रेन इज कॉल्ड एज गम. गम, हिरड्याला आपण गम म्हणतो. काय? हा गम वेगळा, डिंकाला गम म्हणतात तो वेगळा, आणि हिंदीतला गम वेगळा. नाहीतर सगळीकडे दाताला सुद्धा दुःख असतं, म्हणजे गम आहे. नाहीतर एखादा म्हणून डिंक नाही, गम म्हणजे हिरड्या या ठिकाणी फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन. ठीक आहे, नाव लक्षात. बाहेरचं कव्हरिंग, हार्ड कव्हरिंग ऑफ टीथ इज कॉल्ड एज हार्ड ग्लिसनिंग, and white part of the teeth is called as enamel. Enamel. Enamel.
Enamel is followed by soft, relatively softer part called as a dentine. Dentine. Enamel is the hardest part in our body. Enamel is the hardest part in our body. ठीक है? Now look here. Tooth encloses the cavity, hollow cavity. This cavity is called as pulp cavity. काय म्हणतात त्याला? Pulp cavity. And this pulp cavity is filled with pulp, consists of blood vessel, lymph vessel, and nerve. The pulp cavity have opening, lower side opening. It's called as opening of pulp cavity. And here, opening of pulp cavity मधून blood vessel, lymph vessel, and nerve are innervates. Innervate म्हणजे entry करतात into the pulp cavity. The pulp cavity is surrounded by tree-like branched processes. Pulp cavity is surrounded by tree-like branched processes, and these processes are called as canaliculi. या canaliculi काय करतात? These canaliculi produces the dentine forming. ही जी dentine तयार आहे, ही dentine तयार करण्याचं काम करतात आणि त्या जे सेल आहेत त्याला म्हणायचं ओडोंटोब्लास्ट. The canaliculi produces the dentine forming cell called as odontoblast. Odontoblast आणि याला आपण म्हणतो canaliculi. Simple, any complication? याला थिकोडोंट का म्हणायचं? थिकोडोंट का म्हणायचं? Fixed in socket. Fixed into the socket of jaw. ठीक आहे. आता पहा, अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन बघितलेलं आहे. सॉरी, स्ट्रक्चर पाहिलं. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ टीथ? टूथचं फंक्शन काय? दाखवायला फक्त, असं नाही ना. पहिलं फंक्शन आहे मॅस्टिकेशन ऑफ फूड. पहिलं फंक्शन काय? मॅस्टिकेशन ऑफ फूड. मॅस्टिकेशन म्हणजे तुकडे करणे, क्रशिंग. महिना कुठला आहे? मार्च आहे. ओके. तर पहा, एक मिनिट. पहिलं फंक्शन आहे मॅस्टिकेशन ऑफ फूड. ठीक आहे. दुसरं फंक्शन काय? दुसरं फंक्शन, इट हेल्प्स इन प्रोसेस ऑफ स्पीच. आपल्याला बोलायचं असेल तर दाताशिवाय बोलता येणार नाही. ज्या माणसाला दात नाहीत त्या माणसाचं बोलणं जर ऐकलं तर तुम्हाला कळणार नाही काय म्हणते. द म्हणा बरं. द, आता बघा, त, थ, द, ध, न. जीभ तुम्हाला दातावरती आपटल्याशिवाय पुढचे शब्द उच्चारता येत नाहीत. म्हणजे पुढच्या माणसाला ते कळणार नाही. म्हणजे द म्हणतंय का द म्हणतंय हे जर करायचं असेल तुम्हाला दातच पाहिजे. म्हणजे दे आर टीथ आर युजफुल इन द प्रोसेस ऑफ स्पीच. म्हणजे जीभ आणि हवा आपण बाहेर फेकत असतो. जिभेच्या साहाय्याने हवा बाहेर फेकून आपण जीभ हवे तिथं आपण तिथे पोझिशन बदलून स्पीच करू शकतो. म्हणजे पहिलं मॅस्टिकेशन फंक्शन आणि दुसरं इट हेल्प इन द प्रोसेस ऑफ स्पीच. हे झालं फंक्शन. सिग्निफिकन्स काय? Significance of tooth: the teeth are useful to calculate the age of animal. Age of animal. आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग मध्ये 7 वर्षापर्यंत दुधाचे दात असतात आणि त्यानंतर पुढे परमनंट टीथ येतात. म्हणजे आपण दातावरून आपण काय करतो? कॅल्क्युलेट द एज. दाताची झीज किती झाली त्याच्यावरून सुद्धा आपल्याला याची माहिती मिळू शकते. सिग्निफिकन्स आहे, एक फंक्शन आहे सिग्निफिकन्स. टू कॅल्क्युलेट द एज ऑफ ॲनिमल टीथ आर युजफुल. दात माणसाचं किंवा प्राण्याचं वय काढण्यासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो. दुसरी गोष्ट,
अक्कलदाढ. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित अक्कल नसेल, पण अक्कल या अर्थानं अक्कलदाढ म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या अक्कलदाढ ही 20-22व्या वर्षामध्ये येते आणि तुमच्यापैकी बहुतेकांना अक्कलदाढ नसेल. म्हणजे अक्कलदाढ हा शेवटचा दात आहे, तो 20-22व्या वर्षी येतो. त्याला विस्डम टूथ म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? विस्डम टूथ. आता मला सांगा, विस्डम टूथ जर नसेल म्हणजे 28 दात असतील तर आपल्याला त्या माणसाचं, त्या प्राण्याचं किंवा माणसाचं आपल्याला कळू शकतं की याला अक्कलदाढ नाही. याचा अर्थ काय की 20 ते 22 वर्षाच्या आतला हा व्यक्ती आहे. म्हणजे दातावरून आपल्याला एज कॅल्क्युलेट करतात. आता सगळेच्या सगळे 32 दात असतील तर आपण सांगतो की हा 22 वर्षाच्या पुढचा आहे. आणि पुढे जाऊन दाताची झीज किती झाली याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या ॲनिमलचं किंवा त्या माणसाचं आपल्याला वय काढता येतं. सिग्निफिकन्स टू कॅल्क्युलेट द एज. आणि दुसरा सिग्निफिकन्स याचा आहे, असा आहे टू इलिस्ट्रेट द पेडिग्री, वंशावळ. जसे माणसाच्या रंगरूप हे वंश परंपरागत येतं वंशावळीनं, तसं दात सुद्धा आपल्याला माहिती आहे की वंश त्या वंशावळीमध्ये ते दाताचं एक स्ट्रक्चर वेगळं असतं, विशिष्ट स्ट्रक्चर असतं. वंशावळ काढण्यासाठी दातांची आपल्याला रचना अभ्यासून आपल्याला ही वंशावळ काढता येते. काही भागामध्ये आपल्या सांगोल्यातल्या काही भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर माझं ऑब्झर्वेशन की त्यांच्या दातांच्या मध्ये फटी आहेत. काही विशिष्ट गावात, मी गावाचं नाव घेणार नाही, पण त्या गावामध्ये बहुतांश त्या गावाच्या किंवा गावाच्या आसपासच्या लोकांच्या दाताच्या ज्या फटी आहेत, दातांच्या बहुतांश लोकांच्या मध्ये दातांच्या मध्ये फटी दिसतात. त्या ह्याच्यानुसार आता ते काय ह्याच्यामध्ये येत नाही, पण वंशावळ वेगळी, एका कुटुंबातली वंशावळ वेगळी आणि त्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती करून घेणं, त्यासाठी आपल्याला टू इलिस्ट्रेट द पेडिग्री. म्हणजे पहिले सिग्निफिकन्स आहे, सिग्निफिकन्स टू कॅल्क्युलेट द एज. कॅल्क्युलेट द एज ऑफ ॲनिमल, पहिला सिग्निफिकन्स. दुसरा आहे टू इलिस्ट्रेट the pedigree. पेडिग्री म्हणजे काय? वंशावळ. वंशावळ आपल्याला काढण्यासाठी याचा उपयोग होतो. फंक्शन वेगळं आणि सिग्निफिकन्स वेगळं. लक्षात आलं का तुमच्या? एनी डाऊट? झूम युजर, अरे झूम युजर कोण आहे? झूम युजर, हे झूम युजर कोण आहे? झूम युजर ठीक आहे. ढगे, ढगे लक्षात आलं का? हो सर.